नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपले मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026 चा निकाल लागल्यानंतर आता एक अतिशय गंभीर आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित बातमी समोर येत आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने एनटीएला नोटीस बजावत 3 विद्यार्थ्यांच्या मूळ ओएमआर उत्तरपत्रिका आणि संबंधित नोंदी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आता वाढताना दिसत असून अनेक पालक आणि विद्यार्थी आमच्या संपर्कात येत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचे सखोल विश्लेषण करणार आहोत आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी नेमके काय पाऊल उचलले पाहिजे हे विस्ताराने समजून घेणार आहोत. प्रकरण नेमके काय आहे? 3 विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या विद्यार्थ्यांचा मुख्य आरोप असा आहे की त्यांनी एनटीएच्या पोर्टलवर पाहिलेली ओएमआर शीट आणि नंतर ईमेलद्वारे पाठवण्यात आलेली ओएमआर शीट या दोन्हीमध्ये प्रचंड मोठी तफावत होती. पोर्टलवरील ओएमआर पाहून विद्यार्थ्यांनी अधिक गुणांची अपेक्षा केली होती, परंतु जेव्हा प्रत्यक्षात निकाल जाहीर झाला तेव्हा त्यांचे गुण फार कमी झाल्याचे दिसून आले. रुचा देशपांडे यांचे प्रकरण. याचिकाकर्त्या विद्यार्थिनी रुचा देशपांडे यांनी न्यायालयात सांगितले की 15 जुलै रोजी एनटीएच्या पोर्टलवर उपलब्ध झालेल्या ओएमआर शीटवरून त्यांच्या अधिकृत उत्तर तालिकेच्या आधारे स्वतःचे गुण मोजले असता त्यांनी सुमारे 619 गुण मिळतील असा अंदाज होता. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी एनटीए कडून ईमेलद्वारे दुसरी ओएमआर शीट पाठवण्यात आली. या ओएमआर शीटमध्ये विशेषतः फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांमध्ये अनेक उत्तरे गायब किंवा पूर्णपणे बदललेली दिसत होती. परिणामी अपेक्षित 619 गुणांऐवजी अंतिम निकालात केवळ 280 गुण दाखवण्यात आले. यांसारख्याच गंभीर तक्रारी इतर 2 विद्यार्थ्यांनीही केल्या आहेत. आमच्या चॅनेलवर आणि वैयक्तिक संपर्कात अनेक पालक व विद्यार्थी फोन करत आहेत. काहींचे म्हणणे असे आहे की आमच्या स्वतःच्या मोजणीनुसार ओएमआर शीटवर 400हून अधिक गुण मिळत आहेत, मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या निकालात केवळ 40 गुण दाखवले जात आहेत. यावरून हे स्पष्ट होते की निकालामध्ये केवळ एकामागोमाग एक चुका नसून एक मोठा घोळ किंवा तफावत असण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला एखाद्या विद्यार्थ्याची ही अडचण आहे असे वाटले होते, परंतु आता ज्या प्रकारे राज्यभरातून फोन येत आहेत त्यावरून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे. मित्रांनो, ही केवळ आपल्या महाराष्ट्रापुरती किंवा एका शहरापुरती मर्यादित असलेली समस्या नसून आता संपूर्ण देशभरातून असे प्रकार समोर येत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करण्याऐवजी त्या लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रकरणात सरळ विद्यार्थ्यांवर तसेच सोशल मीडियावर खापर फोडण्याचा प्रकार सुरू आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे तर एनटीएने 20 जुलै 2026 रोजी 2 स्वतंत्र नोटिफिकेशन्स जाहीर केल्या होत्या. यामध्ये ओएमआर किंवा निकालामध्ये फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच सोशल मीडियावर याविषयी पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली होती. या संदर्भात आपण 21 जुलै 2026 रोजी एक सविस्तर व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांची बाजू ठामपणे मांडली होती. सुरुवातीला अनेकांना असे वाटले होते की सोशल मीडियावर कदाचित अफवा फिरत असेल, परंतु औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल झालेली प्रकरणे आणि आमच्या चॅनेलवर राज्यभरातून किंवा देशभरातून आलेले शेकडो फोन पाहता आता आमची पूर्ण खात्री पटली आहे की निकालामध्ये आणि ओएमआर शीटमध्ये खूप मोठी तफावत आहे. जर तुमच्याही निकालात किंवा ओएमआर मध्ये असाच काही संशय किंवा घोळ असेल तर घाबरून न जाता योग्य ती कायदेशीर प्रक्रिया फॉलो करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी एनटीएला अधिकृत ईमेलद्वारे तफावतीची सविस्तर तक्रार नोंदवा. एका ईमेलवर उत्तर न आल्यास दुसरा आणि तिसरा ईमेल पाठवा. तुमच्या सलग 3 ईमेलला एनटीए कडून कोणतेही उत्तर किंवा स्पष्टीकरण मिळाले नाही तर त्यांना एक फायनल ईमेल पाठवा. त्यात स्पष्ट नमूद करा की जर तुम्ही आमच्या प्रकरणात तातडीने लक्ष घातले नाही तर नाईलाजाने आम्हाला उच्च न्यायालयात हायकोर्टात दाद मागावी लागेल. ईमेलचे सर्व पुरावे, जुनी ओएमआर प्रत, नवीन ओएमआर प्रत आणि फायनल मार्कशीट घेऊन वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात तातडीची याचिका दाखल करा. वेळ वाया घालविल्यास तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकार आणि एनटीए यांना नोटीस बजावली असून संबंधित विद्यार्थ्यांच्या मूळ ओएमआर उत्तरपत्रिका आणि डिजिटल रेकॉर्ड्स 30 जुलै 2026 रोजी होणाऱ्या सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जर न्यायालयाच्या आदेशानंतर अशा अनेक विद्यार्थ्यांचे गुण किंवा निकाल दुरुस्त करून द्यावे लागले तर त्याचा थेट परिणाम ऑल इंडिया रँकवर होणार आहे. जरी एकूण निकाल तसाच राहिला तरी फेरबदलांमुळे रँकिंग मध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते.
म्हणजेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देताना निकाल फेरफार किंवा फेर तपासणीची शक्यता नाकारता येत नाही. एनटीए कडून भविष्यात कधीही नवीन स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची सूचना येऊ शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. सध्याच्या घडीला संपूर्ण काउन्सिलिंग थांबवण्याचे किंवा निकाल स्थगित करण्याचे कोणतेही निर्देश न्यायालयाने दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आपल्या काउन्सिलिंगच्या तारखा, नोंदणी आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत की संपूर्ण निकाल रद्द होणार किंवा पुन्हा परीक्षा होणार. सध्या यापैकी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून 30 जुलै 2026 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीनंतरच चित्राची दिशा स्पष्ट होईल. अशा स्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे म्हणजेच OMR प्रत, मशीन रेकॉर्डेड रिस्पॉन्स, प्रश्नपत्रिका, केलेली उत्तरांची नोंद आणि NTA ला पाठवलेले सर्व ईमेल पुरावे अत्यंत सुरक्षित ठेवा. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग तर्फे आम्हाला असे सूचित करावेसे वाटते की जर वरील प्रमाणे अनेक विद्यार्थी हायकोर्टात जाऊन त्यांची दाद मागतील तर त्यांच्या ऑल इंडिया रँक मध्ये फरक पडू शकतो. अर्थातच यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक बदलण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे NTA ला निकाल पुन्हा नव्याने जाहीर करण्याची वेळ येऊ शकते. कारण हायकोर्टात गेलेल्या या विद्यार्थ्यांना जर नवीन निकाल दिला गेला तर सर्वांच्याच ऑल इंडिया रँक मध्ये बदल होणार आहे. गुण कोणाचे वाढणार नाहीत, मात्र रँक बदलू शकते. म्हणूनच तुम्हाला तुमचा निकाल नव्याने डाउनलोड करण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्हाला नीट UG 2026 काउन्सिलिंग, MBBS प्रवेश, कॉलेज पसंतीक्रम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कायदेशीर प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या क्रमांकावर तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. लवकरच MCC आणि महाराष्ट्र CET सेल कडून काउन्सिलिंगची वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये चॉईस फिलिंग, राऊंड स्ट्रॅटेजी, स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, आवश्यक कागदपत्रे, आरक्षणाचे नियम, कॉलेज निवड आणि कट ऑफचे विश्लेषण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. या प्रक्रियेची संपूर्ण माहिती बहुतेक विद्यार्थी आणि पालकांना नसते आणि याच टप्प्यावर अनेक महत्वाच्या चुका घडतात. म्हणूनच योग्य आणि अनुभवी काउन्सिलरची मदत घेणे अत्यंत आवश्यक असते. जर आपण MBBS, BDS, BAMS, BHMS, BPT किंवा इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेड काउन्सिलिंग घेऊ इच्छित असाल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार, मुंबई यांच्याशी संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 93 25 26 15 62. नीट UG 2026, MCC, NMC आणि महाराष्ट्र CET सेल संदर्भातील अचूक, विश्वासार्ह आणि सर्वात जलद अपडेटसाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा नीट स्कोर आणि कॅटेगरी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.